रामकृष्ण हरी मंडळ श्री स्वामी समर्थ जेवढ्या सन्मानाने आपण गुढीची पूजा करतो, गुढी उभारतो, तेवढ्याच सन्मानाने गुढी ही उतरवली जाते। गुढी कधी उतरावी तर सूर्यास्ताच्या अगोदर आपल्याला गुढी जी आहे तर ती उतरवायला लागते। सूर्यास्ताच्या अगोदर तुम्ही ही गुढी उतरवून घ्यायची आहे। त्या अगोदर आपल्याला एक श्रीफळ घ्यायचं आहे। हे जे नारळ आहे तर ते आपण पुरुष मंडळीकडून वाढवून घ्यायचं आहे। त्यानंतर नारळाचा प्रसाद देखील आपण गुढीला दाखवायचा आहे। त्यानंतर साखरेचा प्रसाद या दिवशी तुम्हाला गुढीला दाखवायचा आहे। संध्याकाळी देखील गुढीला अगरबत्ती दिवा ओवाळून घ्यायचा आहे, हळदी कुंकू ओवाळून घ्यायचे आहेत। गुढीची पुन्हा एकदा पूजा करायची, नमस्कार करून प्रार्थना करायची आहे। यानंतर आपल्याला सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे। नाशवंत वस्तू निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत। गणपती स्वरूपची सुपारी ठेवली होती, त्यावरती अक्षता टाकून ती सुपारी तुम्हाला काढून घ्यायची आहे। गुढी सन्मानाने खाली उतरवून आपल्याला घरामध्ये न्यायची आहे। त्यानंतर आंब्याचा पाला तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता। त्यानंतर जी साडी वापरली होती ती तुम्ही घरामध्ये वापरू शकता। साखरेच्या गाठी लहान मुलांच्या गळ्यात अडकाव्या व प्रसाद म्हणून खाव्यात। कडुलिंबाच्या पाल्याचा जे उपाय करायचा पूर्ण व्हिडिओ चॅनलवरती आहे, नक्की पहा।